ऑफिशियल यूट्यूब चॅनल MH एक्झाम गुरु. मित्रांनो, पुरवठा विभागामध्ये अप्पर डिव्हिजन क्लर्क आणि पुरवठा निरीक्षक या पदासाठी IBPS मार्फत मित्रांनो परीक्षा घेण्यात आली होती आणि यासाठी लवकर निकाल लावण्यात यावे यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नसुद्धा केलेले होते. पुरवठा विभागाने अधिकृत परिपत्रक जाहीर करून 20 तारखेच्या अगोदरच किंवा 20 तारखेपर्यंत तुमचा निकाल आम्ही घोषित करणार आहोत असे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेले होते. त्या अनुषंगाने मित्रांनो पुरवठा विभागाने अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदाचा मित्रांनो निकाल घोषित केलेला आहे आणि या पदाचा कॅटेगरीनुसार कट ऑफ किती लागलेला आहे हे सुद्धा त्यांनी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर मित्रांनो तुमच्यासाठी जाहीर केलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो या पदाचा कट ऑफ आणि सप्लाय इन्स्पेक्टर या पदासाठी या कट ऑफवरून किती कट ऑफ जवळपास जाऊ शकतो याचे प्रेडिक्शन करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पदासाठी मित्रांनो जवळपास 21 पदे होती आणि त्यासाठी येथे बघा, इथे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल फॉर रिकमेंडेशन म्हणजे शिफारस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची येथे निवड यादी घोषित केलेली आहे. हे बघा, संपूर्ण महाराष्ट्रामधून येथे हे कॅन्डिडेट 182 मार्क्स असलेले कॅन्डिडेट येथे टॉपर आलेले आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे. हे बघा, त्याचप्रमाणे OBC मधून बघा, हे कॅन्डिडेट आहे 180वर इतका कट ऑफ येथे OBC कॅटेगरीसाठी गेलेला आहे आणि यांची येथे ओपन जनरलमधून येथे मित्रांनो निवड झालेली आहे. पहिले 5 जे विद्यार्थी आहेत ते प्रामुख्याने ओपन जनरल या कॅटेगरीमधून मित्रांनो इथे निवडले गेलेले आहे. त्यानंतर बघा, SC कॅटेगरीसाठी एक सीट होती, ती 178वर SC जनरलला मिळालेली आहे आणि म्हणजे ओपनचा जो कट ऑफ आहे तो 180 गेलेला आहे. हा जो OBCचा कॅन्डिडेट आहे, हे जे 2 OBCचे कॅन्डिडेट आहे यांना इथे ओपनची सीट मिळालेली आहे. त्याचप्रमाणे जो टॉपर आहे मित्रांनो तो EWS कॅटेगरीचा 182वर आणि त्याने सुद्धा इथे ओपन जनरलची सीट घेतलेली आहे. OBCचा सुद्धा कट ऑफ आपण इथे बघणार आहोत. हे बघा, OBC जनरल 1 OBCची जे मित्रांनो सीट आहे एक जी होती ती येथे 176वर या विद्यार्थ्याला मिळालेली आहे. म्हणजे मित्रांनो 176वर येथे OBC जनरलचा कट ऑफ गेलेला आहे. त्याचप्रमाणे EWS फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 174वर येथे गेलेला आहे असे येथे दिसून येत आहे आणि ओपन फिमेलचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो सुद्धा 174वरच गेलेला आहे. तर अशा प्रकारे जवळपास सर्व पदांसाठी जो कट ऑफ आहे तो हाय हे बघा, सर्व कॅटेगरीनुसार इथे कट ऑफ दिलेला आहे तो आपण आता इथे बघणार आहोत. बघा, ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 180 गेलेला आहे. ओपन फिमेलचा 174, एक्स सर्व्हिसमॅनचा बघा ओपनमध्ये 168 आणि पार्ट टाईम ग्रॅज्युएटचा 172. अशा प्रकारे इथे हाय कट ऑफ गेलेला दिसत आहे. वरिष्ठ लिपिकचा नागरी पुरवठा विभागामध्ये SC जनरलमध्ये ओपन जनरल एक सीट होती फक्त 178, जवळपास येथे SC जनरलचा कट ऑफ सुद्धा ओपनच्या आसपास गेलेला आहे आणि एक्स सर्व्हिसमॅनच्या 154 SCचा कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर बघा, ST जनरलचा कट ऑफ गेलेला आहे 164. ST फिमेल ST जनरलसाठी इथे जागा नव्हती आणि DTS जनरलचा कट ऑफ 176. NTB फिमेलचा कट ऑफ 166. त्याचप्रमाणे NTC एक्स सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ आहे तो 158 आणि NTD साठी जागा नव्हती. त्याचप्रमाणे मित्रांनो OBC जनरलचा जो कट ऑफ आहे तो 176, OBC फिमेल 170, देन OBC स्पोर्ट 164 आणि OBC प्रोजेक्ट अफेक्टेड 164 असा कट ऑफ येथे गेलेला आहे. त्यानंतर बघा, SBCमध्ये फक्त पार्ट टाईम ग्रॅज्युएटसाठी एक जागा होती 132 गेलेला आहे त्याचा कट ऑफ. EWSसाठी EWS फिमेलला एक जागा होती 174 गेलेला आहे आणि ते दिव्यांग कॅटेगरीची एक जागा होती ती EWSला 162वर मिळालेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा टोटल 22 जागेचा कट ऑफ आपल्या समक्ष आपण येथे सांगितलेला आहे. तर निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो येथे खूप खूप शुभेच्छा. यावरून आपल्याला दिसते की एकदम काही खूप हाय येथे कट ऑफ काही जाणार नाही आहे. सप्लाय इन्स्पेक्टरसाठी मित्रांनो इथे किती कट ऑफ जाऊ शकतो हे आपण बघणार आहोत. येथे सामान्यतः बघा, ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे 180च्या आसपास गेलेला आहे. तर येथे जे विद्यार्थी सप्लाय इन्स्पेक्टरसाठी अर्ज करण्यास एलिजिबल होते ते विद्यार्थी सामान्यतः अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी सुद्धा अर्ज केलेले असतील आणि मित्रांनो इकडचे विद्यार्थी तिकडे सुद्धा रिपीट होणार आहे. अनेक विद्यार्थी हे प्रामुख्याने सप्लाय इन्स्पेक्टर हे मित्रांनो पद चूज करतील आणि येथे वरिष्ठ लिपिकचे जे पद आहेत ते भविष्यामध्ये वेटिंगच्या उमेदवाराला मिळू शकते. तर बघा, येथे जनरलच्या 4 जागा होत्या आणि त्याचा येथे जवळपास 180च्या आसपास कट ऑफ गेलेला आहे. तर सप्लाय इन्स्पेक्टरसाठी मित्रांनो यापेक्षा चांगल्या जागा होत्या आणि येथे कुठेतरी ओपनचा जो कट ऑफ आहे सप्लाय इन्स्पेक्टरचा हा काही खूप जास्त 190 किंवा 200च्या आसपास न लागता येथे 170 प्लस जाण्याची येथे शक्यता जास्त आहे मित्रांनो.
जे ओपन जनरलचे विद्यार्थी आहेत त्यांनी येथे लक्षात असू द्या. त्यानंतर ज्या फिमेल आहे ओपनच्या URच्या ज्या फिमेल आहेत त्यांचा जो कट ऑफ आहे हा जवळपास 166 प्लस जाण्याची शक्यता मित्रांनो दाट आहे. त्याचप्रमाणे इतर कॅटेगरीचे जे उमेदवार आहे यांचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 166 प्लस येथे जाण्याची शक्यता दाट आहे. आणि इतर कॅटेगरीच्या ज्या महिला आहे त्यांचा कट ऑफ हा कुठेतरी 160 प्लस जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे खूप काही हाय येथे सप्लाय इन्स्पेक्टर या पदाचा कट ऑफ जाणार नाही. तो जवळपास IBPSच्या लेटेस्ट पॅटर्ननुसार थोडा जो आता कट ऑफची रेंज आहे तितक्याच आसपास जाणार आहे. लवकरच 20 तारखेपर्यंत मित्रांनो फूड इन्स्पेक्टर या पदाची लिस्ट येणार आहे. ती आल्यावर आम्ही त्वरितच तुमच्यासाठी येथे घोषित करू. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही रिझल्टची शेअर केलेली आहे. त्यावर सप्लाय इन्स्पेक्टरचा रिझल्टसुद्धा भविष्यात लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Dear friend, please subscribe our channel on YouTube and please don't forget to press this bell icon to get all notification regarding to our latest video earlier. Thank you.